लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण ह्याच्यानंतर लगेच आपण फायनलचा सामना. हा, प्रेक्षक इथे उभे आहेत, त्यांनी साईडला व्हायचंय. प्रेक्षक साईडला व्हायचंय. लगेचच UPL वरील आपले 2 बॅटर लगेचच मैदानात पाठवायचे आहेत. या ठिकाणी हा दुसरा सेमीफायनलचा सामना. हॅलो, या ठिकाणी दुसरा सेमीफायनलचा सामना. ह्याच्यातून जो जिंकेल तो CRD कंस्ट्रक्शन HUF स्पोर्ट्स ह्याच्या सोबत फायनलमध्ये भिडेल. चला मित्रांनो, वेळेचं महत्त्व सांभा आणि तुम्हाला जे दिलेत ना त्या मिनिटामध्ये षटकं टाका. मला वाटतं पेनीलाच घ्यायची गरजच नाही आहे. हितेश काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाले. खऱ्या अर्थाने डहाणूचं क्रिकेट हा तर माझा विषय होता की बघितली कसे 4 MRF सिलेक्शन होती, जिथे भारतातून प्रत्येक गवण्याला आपल्याकडनं मुंबई भागातनं टाटा SSLचं सिलेक्शन ठेवलं होतं. तिथे संतोष जयस्वाल नावाचा तुमचा स्टेशनवर उंच पुरा जो खेळाडू बघायला त्याची निवड झाली होती. आणि ह्या 4 लोकांबरोबर संतोषचं देखील कॉलिंग होतं. मग इरफान पठाण, श्रीसंत, नंतर RP सिंग आणि संतोष जयस्वाल हे असे खेळाडू होते. ते तिघं गेलं, त्यांनी तिकडे ट्रेनिंग घेतली. आज ते इंडिया खेळले आणि संतोषला मिळालेला चान्स संतोषने घालवला. माणसाला देव देतो, देताना घेता यायला पाहिजे. देणाऱ्याचे हात 1000 असतात, आपण घेतायला पाहिजे. म्हणजे ही आलेलं सुवर्ण संधी त्यांनी घालवली. आणि जर का तो इंडिया खेळला असता तर आज खूप मोठे खेळाडू माझ्या डहाणू भागातून तुम्हाला रिफ्रेशिंग कंटाळा लेदरमध्ये मोठमोठे खेळाडू बघायला मिळते. काय स्पेल टाकायचा, काय पेस त्याचा होता. अक्षरशः काही टुलांमध्ये त्याला बंदी घालायची की हा गोलंदाजाला गोलंदाजी देऊ नका. असं मोठं क्रिकेट आपल्याला भारतीय देशामध्ये पोचवणं तुम्हाला बघितलेत. जॅव्हलिन थ्रो अनेक शाळेतून तुम्हाला अनेक विद्यार्थी बघायला मिळेल. आता खऱ्या अर्थाने पोलीस डिपार्टमेंटमध्ये माझे आदिवासी बांधव का लागतात तर त्यांचा नॅचरली स्टॅमिना धावण्याचा, पळण्याचा, नंतर तुम्ही जे मैदानी खेळ आणतात. खऱ्या अर्थाने आबा पाटील हे गृहस्थ भारताचे महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले. गृहमंत्री त्यांनी सगळी पोलीस भरतीची कायदा वगैरे बदलली आणि तदनंतर माझे स्थानिक सुपुत्र खूप या पोलीस डिपार्टमेंट लागले. आज असंख्य आदिवासी ही लोक तुम्हाला तिकडे बघायला मिळतात. कारण त्याच्यामध्ये असलेला त्यांचा स्टॅमिना, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कौशल्य, त्यांचे ॲथलीट हे सर्व तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येकाला गर्व असायला पाहिजे या तमाम गोष्टीचा. आणि एक विनंती आहे, हा मॅक्झिबल आहे, सिंथेटिव्ह आहे, त्याच्यामुळे लगेच आवाज जातो. पाठीमागे उभं राहिल्यानंतर तुम्ही बोलू नका. तुम्ही जे बोलतात ते यूट्यूबवर आवाज जाते. मग समोरच्या दर्जाचा आणि यूट्यूबरचा विचारतो. म्हणजे तुम्हाला गप्पा गोष्टी करायच्या असेल बाजूला जर मोठ्याने बोला, पण पाठीमागून बोलू नका. आणि 12वा खेळाडू फक्त एकटाच या, आपला मित्रकडे आणू नका. आणि ज्याला प्रॉब्लेम नावं माहिती आहेत त्याने द्या. मग तुम्ही इकडे येऊन सांगतात की पहिल्या बॉलरचं नाव ते होतं, दुसऱ्याचं ते होतं, ते चालणार नाही. इथे जे नाव सांगते तेच आम्ही नाव लिहिणार. एवढी मोठी स्पर्धा हो, जगाच्या पलीकडे 185 देश ही स्पर्धा वॉचिंग करतात, पंचा बघतात. पाटील नेटचा नेटवर्क, पाटील नेटचं व्ह्युअर्स एक वेगळा क्लास आहे. आणि सर्वप्रथम पालघर तालुक्यामध्ये ज्याने यूट्यूबर आणलं ते यूट्यूबर म्हणजे पाटील नेटवर्क. चला, UPL वॉरियर्स आणि मोजेस वॉरियर्स असा सामना बघतोय. जो संघ जिंकेल ना तो फायनलमध्ये प्रवेश करेल. रसिक मायबाप प्रेक्षक, तुमचं प्रेम आम्हाला इकडे बघायला मिळतं. तुमच्या विना काही नाही. आणि तुम्ही नसतील तर क्रिकेट नाही असं बघायला मिळतं. मैदानावर किती देखील षटकार मारा, चौकार करा, झेल घ्या, कॅच घ्या, पण तुमची असलेली पर्वणी, तुम्ही असलेले नेतृत्व, कामगिरी, खेळाच्या पाठीराखण हे जेव्हा बघायला मिळते ना तेव्हा हे क्रिकेट बघायला मिळेल. जाऊया, अतिशय सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. डहाणू तालुका तलासरी ही प्रीमियर लीग आपण बघत आहात. अतिशय नामवंत क्रिकेटपटू ज्यांनी इथे खेळल्या, ISPL खेळणाऱ्यापासून प्रत्येक खेळाडू
खेळाडूने आपल्या इथे नामांकन केलं आणि जबरदस्त स्पर्धा बघायला मिळते. गोलंदाज बघायला मिळते तो पंच मॅच थांबवा. हा आम्हाला 12वा खेळाडू आलेला नाही आहे. फील्डिंग टीम 12वा खेळाडू पाठवा. दादा हिंदी में दोहराऊं, आपका 12th मैन भेजिए. सरळ सोपा शब्द अगोदर आमच्या आयोजकांनी सांगितले की 12वा खेळाडू तुमच्या मैदानामध्ये तुम्ही 15 खेळाडू घेतलेत. दादा का कमी पण वाटतो? 12वा खेळाडू घड्याळ सांभाळतो, बुटं सांभाळतो आणि बॅटिंग टीम तुमचा देखील 12वा पाठवा. नावं माहिती आहेत आम्हाला, आम्ही असतील तरी सांगणार नाही. नावं माहिती, शिस्त आहे. या आयोजकांनी अगोदर तुम्हाला सांगितलं दादा. थांबा जरा, नाव माहिती द्या. गोलंदाज थांबा जरा 1 मिनटं. ओके चलो स्टार्ट करा. बघा यूट्यूबवर ब्लँक दिसतात, मग तुम्हाला नावं दिसत नाही. ही शिस्त ही पाळायची पाहिजे. पुन्हा शेता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण केलं. चेंडू निघून जातो थर्डमॅनच्या रिझनला. अतिशय वेगाने तो चेंडूचा पाठलाग होत आहे, पण अंतिम क्षणी चेंडू जातोय पुढे निघून, जिथे मिळतात 4 धावा आणि या 4 धावांची धावसंख्या 1 निवडून 5 धावा तुम्हाला बघायला मिळते. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर गीत तुम्ही एकविरीचं ऐकलं. आई माझी विमान आता उडतं आकाशात अगर एकविराईचं गीत. जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. हिमांशू गोलंदाजी बघायला मिळतो. स्विच हिट केला आहे, जबरदस्त निघून जाईल. पॉईंटच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे खेळत जातो. 1 बॉल्स 2 बॉल्स आणि चेंडू सरळ निघून जातो. धक 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 करत असताना बाउंड्रीच्या बाहेर सीमा पलीकडे 4 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते या ओपनिंग फलंदाजाकडनं. क्रिकेट लवर गाव. लव म्हटलं की माणसाला फक्त आय लव शब्द येतो, पण प्रेमाच्या उपमा अधिक आहेत. साने गुरुजीने गुरुजनांची जी प्रवणी केली. हो हो, इथे बाकी बॅट चेंज घेऊन चेंडू सरळ निघून जातो शॉर्ट मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी फील्ड करेपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव बहाल होते आणि 1 धावांशी जो विचार केला तर फलका धावसंख्या लागली जाते ती 9 धावा बघायला मिळतात. अतिशय दर्जेदार स्पर्धा, खूप मोठं नामांकन. डहाणूच्या पलीकडे अनेक गावामध्ये देखील चर्चा होते की यावर्षी डहाणू गावात मोठी स्पर्धा होते. की डहाणूचं क्रिकेट पूर्वी व्हायचं, दिवाळीची सुरुवात झाली की डहाणूमध्ये सुरुवात असायची, पण काय झालं नंतर क्रिकेटचे टुर्नामेंटच बंद झाल्यात. ह्याला म्हणतात चेंडू कसं फिरवायचं. मराठी भाषेमध्ये एकच शब्द सांगता येईल की कलिंगडाला लिंबू कसं केला. बघा चेंडूला कसं फिरवलं. अफलातून गोलंदाजी बघायला मिळालाय. कला कौशल्य गुणाने वावलेली ही क्रिकेट स्पर्धा. आणि म्हणून तर म्हणतात ना, दरी दरीतून नाद गुंफतो महाराष्ट्र माझा. 1 मे महाराष्ट्र दिन. साहिल सावरेचं ते गीत आपल्याला ऐकायला मिळेल. चेंडू टटवलाय, आउट ऑफ पार्क जातोय. चेंडूच्या पाठीमागे लॉंगॉनचा खेळाडू जातो. 1 धाव तो बघायला मिळेल. 2 डाव होत आहेत. दुसरा पोचतोय का आणि बघता बघता हितेश पाठलाग करतात. पोलीस दलातले आहेत हो हे. ह्यांना प्रत्येकाला माहिती आहे. आणि आता कासा हायवेवर ट्रॅफिक पोलीसचं काम करतात ना, नजरेने पकडणारं कोण टिंबल सीट गेलाय, कोण ओव्हरलेड आहे असं महाराष्ट्र पोलीसमध्ये. मग हे असो, संदेश धारणे असो, मनापासून त्यांचं मी काम करेल. आणि अतिशय 2 अष्टपैलू खेळाडू या पोलीस डिपार्टमेंट आपल्याला बघायला मिळतात. षटक संपलं, पहिल्या षटकात धावा निघाल्यात त्या 11. खऱ्या अर्थाने चांगल्या धावा निघाल्यात, कारण 9व्याचा चेंडू आहे. 2 षटकामध्ये धावा निघतात. त्यानंतर बाकी पॉवर प्ले चालू झालं की 4 षटकामध्ये धावा बघायला मिळत नाही. संध्याकाळच्या पहिली मॅच आपण बघितली, 48 धावा काढल्या, 49 धावा विजयासाठी दिल्या असताना एका हाती तो 10 धावांनी सामना जिंकलाय. ओके, बारी भाऊंचं एक सुंदर गीत. डीजे 1 मिनटं. दादा समोरचे थोडं बाजूला ना, दिसत नाही, थोडं आपण बाजूला ना. राग नका मानू, जे आहे ते आमचं सांगण्याचं काम करतो. कारण स्कोरिंगला दिसून थँक्यू सो मच. किती सुजाण नागरिक डहाणूमध्ये आहेत ना. आय लव्ह यू. खरोखरच कौतुक करायला पाहिजे तुमचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी चांगला अंडर केलाय. सरळ चेंडू जातो शॉर्ट मिळाची रिझन. थोडीशी प्लंबिंग झाली, चान्स होता, पण चांगला कॉलिंग केलाय. स्ट्राईक बॅट्समन. बॉलर्स नेम दादा नामी उनको पता आहे. ज्याला नाव माहिती त्याला पाठवा ना. 15 जो खेळाडू मधला एका तरी खेळाडू नाव माहिती असतील ना. विशाल आहेत ना गोलंदाज हे. निशान नावाचा गोलंदाज आहे. बघा शिस्त लागली पाहिजे. शाळेमध्ये गेल्यावर आपण होमवर्क नाही केलं तर मॅडम बेंचेस उभी करते का ना, तेव्हा आपण उभं राहतो ना, तशी शिस्त प्रत्येकाने लावून घ्या. हो, पनिशमेंट आहे ह्याच्यात काय कोणाचा कमीपणा होत नाही आहे. चला पुण्याच्या बाकी निशान नावाचा गोल अष्टपैलू खेळाडू, अनेक वर्ष त्याने क्रिकेट चांगलं गाजवलं आहे.
सरळ चेंडू, काय जबरदस्त विराट कोहली टाईप शॉट खेळले डीप लॉंग ऑफच्या रिझल्टला चेंडूच्या पाठीमागे हितेश वैभव बघायला मिळतात. ह्यालाच म्हटलं जातं याची डोही याचा डोळा तोच खरा पोलीसमॅनचा चेहरा बघायला मिळतात. जोरदार टाळ असायला पाहिजे. डीप लॉंग ऑनवरनं डीप लॉंग ऑफला आले आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. ही दोन बांधव तुम्हाला बघायला मिळतात. एक संदेश आणि याचं मी देखील यावर्षी मनापासून कौतुक करेन. भारतातल्या बघा हे लुक तुम्हाला बघायला मिळतं. भारतातल्या संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला जेवढे जिल्हे त्यांची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्याने विजेतेपद पटकावलं आणि त्याच्यामध्ये संदेश जाणे हे देखील होते. चांगला ड्राईव्ह केला आहे. सरळ चेंडू निघून जातो डीप लॉंगॉनच्या रिझल्टला. इथे बघा हितेश म्हणजे क्षेत्ररक्षण करतात. थ्रो करेपर्यंत पुन्हा 2 धावा. वाटा रनिंग बिटवीन द विकेट. जीवनाच्या शर्तीवर घड्याळाच्या काटावर सेकंदाचं काम केलं की एक धाव जोरात घेते ना की दुसरी धाव तुम्हाला बघायला मिळते. आमच्या आमदारांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. खेळाडूला काय हवं असते, क्रिकेटरना काय हवं असते की फक्त टुर्नामेंट आयोजन करण्याचा भाग हवं असते. एका ऑलराऊंडरचा जर विचार केला तर हितेश वझे हे एकमेव असे खेळाडू आहेत. दादा बाजूला ना परत तुम्ही जागेवर आलात द्या ना, दिसून द्या ना त्यांना. कशाला करता हो? आणि त्यांचं सोडा, त्यांना देवानेच बनवलं आहे. ते प्रत्येकी कोणाच्या नशिबी काय मानते सांगता येत नाही आहे. दादा आपको फ्री है, आपके बिना क्रिकेट नहीं. आप जो एंजॉयमेंट आप कर रहे काय जबरदस्त दोन अशा महान युग पुरुषांच्या मूर्त्या बघायला मिळतात. एका साईड राजे छत्रपती ज्याने खऱ्या अर्थाने मोगल साम्राज्य नष्ट केलं, गनिमी काव्यातून आग्र्यातून कशी सुटका केली, अशी अनेक चित्र तुम्हाला बघायला मिळतात. चांगल्यापणे चेंडू ट्रॅव्हल केला, चेंडू निघून जातो मिड विकेटच्या रिझनला. मैदानी शॉट झालं म्हणतात ते तुम्हाला पाहायला मिळालं आणि एका धावाने सुद्धा विचार केला. धावसंख्या 1ने पुढे धावसंख्या होती ती 17 धावा. जबरदस्त आयोजन नियोजन. एक थाटामाटा स्पर्धा कशी करावी, तलासरी डहाणू तालुका कसं एकत्रित करावं, योगांना काय हवं आहे ते दाखवण्याचं नेमकं तुम्ही हेरलाय आणि त्या हेरण्याचा पडा तिथं चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला. पुन्हा निशाण आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. ओ जबरदस्त अंडर धावपाचा ड्रॅग क्रिकेट पाहायला मिळेल का? चुकीचा थ्रो झाला. गॅदरिंग झाले नाही आहे पण इकडे कव्हरिंग बघायला मिळालं. 1 2 3 लोकांनी कव्हरिंग केलं. दॅट्स अ फिल्डिंग. आणि इथे बाकी एका धावाने विचार केला. धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. काय जबरदस्त क्रिकेटपटू या डहाणू गावाने आपल्याला दिलेत, डहाणू शहराने दिलेत. पूर्वीच्या डंडलॉफच्या चेंडूपासून कुमारमपासून एमआरचे बॉल, नव्या बॉल, नंतर मग तुम्हाला अनेक दरवर्षी चेंडू तुम्हाला वेगळे बघायला मिळाले. क्रिकेट वीरांचं गाव, क्रिकेटचं गाव म्हणून डहाणूला अनेकाने ओळखलेलं. पूर्वीच्या काळामध्ये ना 80-90च्या दशकामध्ये पारसी लोक देखील खूप इथे राहायची. पारसी लोक देखील चांगले लेदर क्रिकेट खेळायचे. असे अनेक नामवंत क्रिकेटपटू या डहाणू गावाने आपल्याला दिलेत. आज खऱ्या अर्थाने आपण तलासरी डहाणू तालुका प्रीमियर लीग बघत आहात. तलासरीमध्ये देखील आदिवासी बांधवांचं क्रिकेट म्हटलं की खूप मोठ्या दर्जाचं तुम्ही क्रिकेट बघायला मिळतात. येत्या 6 ते बघा ही आमचं व्यासपीठ तुम्हाला बघायला आमच्या एकमेव मॅडम बघायला मिळतात. मॅडम तुमचं मनापासून कौतुक करतो. ज्या पद्धतीने तुम्ही क्रिकेट बघतात बघा. आपण त्यांना कशापणे कव्हरिंग केलं आहे. मुख्य मंचावर आम्हाला सर्व आदरणीय व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळतात. अनेक पाहुणे बघायला मिळतात. आमचे लाडके आमदार साहेब तुम्हाला बघायला मिळतात. त्यांच्यासोबत आमचे आयोजक देखील बघायला मिळतात. आणि आमदार चषक हे बिग हेडिंग देखील तुम्हाला बघायला मिळते. आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येकाने प्रेम केलं ना, प्रेमाला उपमा नाही ते देवागरज देणं. काय सुंदर कविता लिहिलं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की प्रेमाची माया सर्वात कोणी चांगली लिहिलं आहे, साने गुरुजींची. आई आणि मुलाचं प्रेम ही व्याख्या करणारे जगातले एकमेव लेखक साने गुरुजीचे लेख वाचा, साने गुरुजीचे पुस्तक वाचा. वॉट अ ड्रीम्स तुम्हाला बघायला मिळते. बघा 30 मिनिटाची वेळ दिली आहे. ती वेळ तुम्हाला पाळावी लागेल. पुन्हा हितेश भाई नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. ऑफसाईड ऑफ स्टंप बॅकफुटला गेलाय. गुंडापा विश्वला टाईप कट केलाय. चेंडू गेला डीप गलीच्या रिझनला. थर्डमॅनचा खेळाडू जबरदस्त फिल्डिंग करतोय. काय रनिंग बिटवीन विकेट त्याची पाहायला मिळाली. एकच धाव मिळते पण ज्या पद्धतीने चेंडूवर ते गेलेत. आणि याची डोही याचा डोळा तोच खरा आमदार चषकाचा चोहळा. सारी बाजूला कप्प्या कप्प्या चप्पा चप्पा जिथे जिथे जागा आहे बॅरिकेडच्या बाहेर तमाम डहाणूकर आणि तलासरीकर ह्या मॅचचा आनंद घेताना आपल्याला बघत आहात. आज खऱ्या अर्थाने कोण विजेता ठरेल, इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक कोणाची ट्रॉफी कोणता संघ संघटना तुम्हाला बघायला मिळेल. अशा पद्धतीचे रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत सामना आपल्याला बघायला मिळेल. विजेत्यांना 77,777, उपविजेत्यांना 55,555, तिसऱ्या आणि चौथं पारितोषिक 33,333. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. आतापर्यंत ही मॅच 10,342 लोकांनी वॉचिंग केलं आहे. आणि आता ऑनलाईन 600 लोक बघतात. हलक्याने चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू होतो ऑफ स्टंपवरती बॅकफुटला गेले. चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह केलाय. स्वतः क्षेत्ररक्षक जाईपर्यंत 1 धाव हे तुम्हाला पुनश्च बघायला मिळते. पंच इशारा करतात. दिस इज नो बॉल, नो आर्ग्युमेंट, नो आर्ग्युमेंट. आमचे पंच तटस्थ आहे. कृपया पंचाची आर्ग्युमेंट करू नका. अशफाक नावाचे हे पंच तुम्हाला बघा. हे सर्व पंच आहेत ना, हे उमरगाव आणि संजान गटातून तुम्हाला बघायला मिळतात.
अतिशय चांगली पंचगिरी आपण पाहत आहात आणि त्याहीपेक्षा रसिक मायबाय प्रेक्षक तुमचा जो प्रतिसाद लाभलाय ना अप्रतिम अप्रतिम. जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच. असं एक वाक्य आहे बघा, एक सुंदर कविता आहे, सैनिक हो तुमच्यासाठी, म्हणजे सैनिक आपल्यासाठी आहेत की त्यांच्यासाठी आहेत. तशा पद्धतीने हे रसिक मायबाप प्रेक्षक आहेत ना हे आमच्यासाठी आहेत. जबरदस्त मॅच पुन्हा हितेश्वरचे मार्गस्थ होत आहेत. चेंडू हवेमध्ये बॅट चेंज केला, पूल करत होता, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू येतोय का, पण फ्री हिटचा चेंडू होता, नो बॉल होता. इथे बघूया 2 धावा बघायला मिळतात. चांगलं बॅकिंग केलं, 2 धावांची विचार केला, धावसंख्या होते ती 2 दादा तुम्ही जर समोरचे सरकलात ना तर आम्हाला मिड विकेट मिळून बघायला मिळेल. तिथे काय होतं आम्ही दॅट्स अ ब्लँक दिसतच नाही, तिकडे चेंडू होतो, कॅच होतोय आणि एवढं मोठं इथे मॉनिटर नाही की त्याच्यावर पूर्णता दिसेल. बघा तेवढं थोडं सहकार्य करा. थँक्यू सो मच. आदरणीय व्यक्तिमत्व, प्रेमळ आणि प्रत्येक शब्दाचं पालन करणार डहाणूचं गाव तुम्हाला बघायला मिळते. आणि म्हणूनच तर राजधानी एक्सप्रेस डहाणूला थांबते ना. इथे बाकी चांगला पूल केला आहे, थोडंसं प्लंबिंग झालं, चेंडू वरून निघून गेला, पण क्षेत्रक्षण तेवढं कव्हरिंग केलं. बघता बघता 2 धाव पुनश्च होत आहेत. थोडंसं पुढे निघून गेलं, चेंडू अनाऊन्स बाउन्स झाला. आयत्या वेळी चेंडू ज्याला उडतात ना तसं बघायला मिळालं. आपला आवाका बाहेर गेला, पण चेंडूवर नियंत्रण होतं, रक्षात्मक क्षेत्रक्षण केलं आणि 2 धावांनी सुद्धा विचार केला. फलकावर धावसंख्या लागली जाते ती 25 धावा. काय पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करतात. आणि हीच चर्चा होती जिथे जिथे संघ उभे असतात ना तर तशाच बाचेमध्ये गुजरातीमध्ये थोडा बोलतात सू करवानो बेवर मारण ठोकी देवाने के, म्हणजे 2 षटकामध्ये 25 धावा काढा आणि मग उरलेल्या 4 षटकामध्ये तुम्ही थांबवा. अशा पद्धतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेट जिवंत केलं आहे सर तुम्ही, तुमचं कौतुक करा. बघा डहाणूला टुर्नामेंट एक काळ सर्वात जास्त टुर्नामेंट डहाणूला व्हायचा, नंतर क्रिकेट बनलं. खऱ्या अर्थाने नवी संजीवनी या आमदार चषकामधून या चषकाला मिळाला. ऑफसाईड ऑफ स्टंप, चेंडू खुणावतात, पडल्यानंतर अजून बाहेर गेला, दिस इज व्हाईट बॉल, गुड अंपायरिंग आणि खरोखर चांगली पंचगिरी आता आपण बघत आहात. आणि ते एका धावाने विचार केला, धावसंख्या होते 26. तिसरं षटक मार्गस्थ आहे, 26 धावा, चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचेल. याला बाकी चांगला कव्हर ड्राईव्ह खेळले, चेंडूच्या पाठीमागे खेळू जातं, एक धाव तो बघायला मिळेल. सुंदर फिल्डिंग आणि पिकअप अँड थ्रो ज्याला म्हणतात, पकडला थ्रो केलं. आणि त्याहीपेक्षा फ्लेक्झिबिलिटी हितेशकडनं बघा, जसं चेंडू हातात आला बेट सोडवला, पण खेळाडू रक्षात्मकरित्या क्रीजमध्ये आले होते. एका धावांची पुण्याची धावसंख्या होती ती म्हणजे 27 धावा. जबरदस्त मॅच, सुंदर आयोजन आणि आजचा ग्रँड फिनाले. कोण ठरणार विजेता? ओ सरसावला जसं तुम्ही पुढे आलात अजून टप्पा त्याने ॲक्युरेसी केला. ह्याला म्हणतात माइंड गेम. अक्कल हुशारीपेक्षा चांगलं काम करावं, डोक्यावर बर्फ लावावं आणि बर्फाने कॉन्सन्ट्रेशन तुम्ही काम करा ना. कशा पद्धतीने बघायला मिळते आज अनेक बघायला मिळतात. अशा पद्धतीने 3 षटकासमोर 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या आहे बिनबाद. एक चेंडू बाकी असेल वाटतं, अजून एक चेंडू बाकी आहे. एक नो बॉल होता, एक वाईड. हा एक चेंडू बाकी आहे. आमचे लाडके नगराध्यक्ष राजीव माछी या. खूप अडचणीमध्ये तुम्ही आम्हाला कामं केलं. तुमच्याकडे पद नव्हतं, जेव्हा अटेस्टेड करायला लागायचे तुम्ही घरी बसायला सांगायचे अटेस्टेड करा, त्या मॅडमला माझं नाव सांगा, तुम्हाला तुमचं उत्पन्न दाखला मिळेल. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा. लोकांनी भरभरून प्रेम त्याच्यासाठी तुमच्यावर केलेलं. अनेकांच्या पाठीचे असणारं कोणत्याही पद्धतीचं मला मान न हवं आहे. एक विद्यमान नगराध्यक्ष आदरणीय राजीव माशी यांचं देखील आगमन झालंय. ओहो बना बना के खेला है, 1 डझन के लिए भेजा है. चेंडू निघून जातो सीमा पलीकडे, 4 धावा. काय बैठक शॉट मारला. निजे थांबा ना, बैठक शॉट मारला. निजे थांबा, बोलून द्या बोलून वाजा. आणि मी मला वाटतं की बैठक कशी आहे. बैठक स्वामी समर्थांची आहे, बैठक ट्युशनच्या मुलाची आहे आणि बैठक 4 मित्रांची देखील आहे. म्हणजे कोणत्या बैठकीमध्ये काय घ्यायचं हे तुम्ही ठरवा, पण या बैठकीत मिळतात 4 धावा किंवा बारी तुमचं डीजे. काय जबरदस्त केली. थँक्यू डीजे. ज्या डहाणूकरांनी भरभरून कौतुक केलं तेच एकच वादा आणि आमचे राजीव माछी दादा हे तुम्हाला बघायला मिळालं. खऱ्या अर्थाने माणुसकीचं नातं ज्याने जपावं प्रत्येकाने असावं असं तो पाठ वेगळा. आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने 2 बॅटर बॅटिंग करतात ना, इथे खऱ्या अर्थाने सुनील मनोहर गावस्करांची आणि चेतन शर्माची आठवण हे आमचं व्यासपीठ बघतात. असंख्य मान्यवर तुम्हाला हे सगळे पाहायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे जो विचार केला, टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा चान्स भेटला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना
UPL वॉरियर्स ह्या संघाची धावसंख्या आहे 3 षटकाचं समापनानंतर बिनबाद 31 म्हणजे 10.001 च्या सरासरी धावसंख्या करतात. जयराज खेळतात ते बाकी 19 धावसंख्येवरती आणि एका साईडला विनीत अंबेरे खेळतात 10 धावावरती. एक जर तुम्हाला फलंदाज बघायला मिळाला धाकटी डहाणूचा आणि जयराजचा विचार केला हा तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे निश्चितच आपला डहाणूचं महाराष्ट्र टोकाचं गाव. आता बाकी शुभम बघायला मिळतोय. ऑफसाईड ऑफ टर्म पंच खुणा होतात. एक वेगळी ख्याती आहे पंचाची. न्यूझीलंडचा आपण पंच बघितला होता ना कुळले कुळले केस कसा डान्सिंग करायचं चौकार द्यायचं तशा पद्धतीने बघायला मिळालं. इथे बघा कशी दोस्ती जोडी ए दो सती हम नहीं छोडेंगे तेरी जीत ते मेरी जीत तेरी हार मेरी हार असे बारीक समाजाचे खेळाडू देखील इकडे बघायला मिळत आहेत. रिव्ह घेतला यस. फिल्डिंग टीचा रिव्ह्यू आहे ना. ओके यस सर. कारण चला बाकीच्याने बघू पण नका आणि बोलू नका. शिस्त आहे डिसिप्लिन आहे. आम्ही देखील बघत नाही पंचाचं काम करतात ते सांगतात ते आम्ही सांगतो. वाईट बॉल तर DRS संपला आहे. हा फिल्डिंगकडे सांगायचं एकच DRS होता. 2 आहे तर एक अजून बाकी आहेत. एक रिव्ह्यू बाकी आहेत. एक रिव्ह्यू संपलाय. जबरदस्त मॅच मैदानाची या पद्धतीने सुरुवात केल्या ना ओपनिंग प्लेअरने सुपर बॅटिंग 10च्या सरासरी धावा काढतात. 3 षटकं 31 धावा. आता जर विचार केला तर 32 धावा झाल्यात. डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय शुभम वंडर बॉय ह्या नावाने त्याला. आगरचा खेळाडू आगर नरपण बोर्डी भरपूर खेळाडू तिकडून आलेले आहेत. सरळ खेळलाय कव्हरच्या पॉईंटच्या रिझनला डीप पॉईंट पॉकेटच ठेवला आणि प्रोटेक्शन काय ठेवलं माहिती आहे का रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी. सहसा डीप पॉईंट तुम्हाला लवकर कुठे बघायला मिळत नाही. प्रोटेक्शन काय ठेवलं आहे रिव्हर्स स्वीप खेळा. आता पण आपण बघितलं खूप स्विच हिट खेळतात. जयराज नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळाला. जाई गावचे अनेक सुपुत्र ज्याने आपला ठसा क्रिकेटच्या माध्यमातून उमटवला आहे. मग तुम्ही जर मुंबईच्या पुढे गेलात नवी मुंबईपासून रायगड पेण पनवेल संपूर्ण जाईकरांचं नाव मोठ्या प्रमाणात तिकडे घेतलं आहे. धाकटी डहाणूचं नाव देखील घेतलं जात आहे. ओहो बैठकी कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो पण इथे बघा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. आणि हे कव्हर ड्राईव्ह बघितल्यानंतर सुनील मनोहर गावस्कर सरांची आठवण येईल. एक खूप सुंदर वाक्य आहे आणि ती मला नंतर कळली की मी ओमटॅक्सला गेल्यानंतर मोठमोठे क्रिकेटपटू कळले सुनील गावस्कर का खेळायचे वेस्ट इंडिजवर. कारण डोंगरावरून पडलेला चेंडू ना खालच्याला लगेच दिसतो. कारण वेस्ट इंडिजचे गोलंदाज उंच उंच पुरे होते. त्यांचा चेंडू येताना तो त्यांना अवगत दिसायचा. त्याच्यामुळे खेळायचे. हे माझं मॉन्टी पॉनस जॉन्टी रॉड्स यांच्यावर जेव्हा गप्पा गोष्टी केल्या ओमटॅक्सला तिथून आम्हाला ते कळण्यात आलं. अशा पद्धतीचे अनेक काही सांगायचे नाही आणि अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. माणूस परिपक्व कधी होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत माणूस हा शिकतच राहतोय. पुन्हा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त शॉट खेळत कव्हरच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे जातोय. बीट झाला चेंडूचा पाठ लागतोय. चेंडू पुन्हा पलटो. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण केलाय पण त्या दरम्यान 2 धावा जर तिसरी घेतील का. गुड थ्रो दबाव टाकलाय. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली आणि हेच तर आमच्या किनारपट्टीतल्या लोकांचं शारीरिक क्षमता गुड ॲथलीट हे तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि म्हणूनच तुम्ही म्हटलं नाही की डहाणूकरांचं क्रिकेट म्हटलं की आज बघायला मिळतो. आज ISPL खेळणारे 2 आपले खेळाडू डहाणू तालुक्यातले बघायला मिळाले. पहिला सर्वप्रथम खेळला प्रीतम बारी. गतवर्षी तुम्हाला बघायला मिळाला तो म्हणजे प्रज्योत तंबुरे मॅनफॉर्म बरोबर. हे 2 खेळाडू तुम्हाला ISPL खेळताना बघायला मिळेल. म्हणजे जगाच्या ख्यातीवर डहाणू तालुक्याचं नाव बघायला मिळत. जेव्हा जगातले खेळाडू विचारतात हु इज दिस विच विलेज विच कंट्री मग सांगतात हमारा डहाणू तालुका का आहे. तर मग आपण म्हणतो डहाणू तालुका आमच्या अशा परिस्थितीत आहेत. लोक थर्मल पॉवरची ओळख पण थर्मल पॉवरच्या अगोदर आपण वाडीकर होतो. असंख्य चिक्कूच्या वाड्या आमच्याकडे होत्या. ती ओळख लोकांनी द्यायला पाहिजे. ते आमचं डहाणू गाव ते आमचं घोलवडचं गाव की ज्या पद्धतीने आमचे चिक्कू फेमस आहेत. गुड बॉलिंग परफेक्ट डिलेवरी पण इथे बाकी यष्टीरक्षक बीट झालेत. पंच काय इशारा देतात बघूया. बॅटची एज लागली आणि चेंडू निघून गेला पण काय चेंडू वेगाने हाताळला होता. व्हॉट अ क्वालिटी बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग करत असताना जशा पद्धतीने अंधार पडतो आणि अंधारामध्ये एखादी आपण छोटीशी मशाल घेतो आणि ती मशाल घेऊन रस्ता शोधतो आणि त्या मशालच्या अंधारातून जो प्रकाश बघतो ना तसा प्रकाश या 2 बॅटरने टाकलाय. या 4 धावांची धावसंख्या बघायला मिळते 44 धावा. काय जबरदस्त बॅटिंग 2 बॅटरकडनं बघायला मिळते. दोन्ही बॅटर महाराष्ट्राच्या क्रिकेटमधले मोठे. जयराज 26 धावांवर खेळतो आणि एका साईडला विनीत अंबिरे नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळणार. टॅगला धाकटी डहाणूचा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा करतायत.
पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. चेंडू ऑफस्टोनच्या 5व्या स्टंपवर पडल्यानंतर अजून बाहेर निघून गेला आणि पंचाने खुणाला व्हाईट बॉल. धावसंख्या 1 वाढते. बघा मित्रांनो, मला वाटतं स्पर्धेतली सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप आहे का. 41 धावा झाल्यात, एक देखील गडी बाद नाही आणि चौथ्या षटक तुम्हाला मार्गस्थ होताना बघत आहात. पुन्हा राऊंड विकेट मारा करतात. दूरवरनं खेळले त्यामुळे प्रॉपर टायमिंगसाठी चेंडू लागल्यानंतर गेला चेंडू पॉईंटच्या रिझनला इथे फील्ड एंड थ्रो करेपर्यंत पुन्हा एक धाव ही तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केली 42 धावा तुम्हाला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू या षटकातला आहे. विकेटसाठी खूप कौशल्य करतात. ज्या पद्धतीने 2 बॅटर ही बॅटिंग करायला बघायला मिळतात. जयराज आणि विनीत. एका साईडला जयराज म्हटला की तुम्हाला झाईचा खेळाडू, विनीत म्हटला की धाकटी राणूचा खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा बैठक मारलाय पण यावेळेला बाकी फाईन लेगला क्षेत्ररक्षण ठेवलाय. विनीतकडे हीच क्षमता आहे कारण बैठक मारायची, बैठकी शॉट खेळायचे, मोठमोठ्या स्पर्धा खेळतात. ट्रेडमार्क शॉट त्यांचा त्याला म्हटला जातोय. आता नुकता रायगडमध्ये विजेता झाले होते. पेण, पनवेल, वागळ, शहापूर अशा ठिकाणी जर गेला, ठाणा, भिवंडी, डोंबोली असंख्य चाहते त्यांचे आहेत. 4 षटकं संपलीत. 4 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या ती म्हणजे 42. थँक्यू डीजे. डीजे एकच गाणं फक्त वाजवा जाता रात्रीपर्यंत डहाणू गावाला, कारण ते गाणं निघालं, डहाणू गावाची ओळख झाली आणि ते डहाणू गावाला वाजलं पाहिजे. का डहाणू गावात ही टुर्नामेंट ठेवलं होते. जगाच्या पलीकडे लोक बघतात त्यांना ऐकून द्या कहा पे टुर्नामेंट होते. दॅट्स अ डहाणू विलेज. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो प्रज्योत अंबिरेचा छोटा भाऊ आहे हिमांशू. यस, समालोचन त्याच्यावरती केलं होतं मी. आमदार चषक झालं होतं सातपाटी गावामध्ये. चेंडूला पूल केलाय. चेंडू शॉर्ट ऑन पूल झालाय कारण कमरेच्या खालनं शूट झाला का तो शॉर्ट ऑन पूल असतो. छातीच्या वरनं झाला का तो प्रॉपर पूल असतो. मांडीच्या खालून शॉट झाला का तो स्वीप असतोय. अशा पद्धतीने शॉर्ट ऑन पूल. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला 43. 3 धावा या म्हणजे 43 धावा ह्या फलकावर बघायला मिळतात. जबरदस्त आयोजन, नियोजन. व्हॉट अ वंडरफुल ऑर्गनायझेशन. जेवढं कौतुक करावं तेवढं करूया आमदार चषकाचं. मोठा शॉट खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर रायझिंग डिलेव्हरी. भावाने दिलेले कान मंत्र आज इकडे बाकी बघत असताना प्रज्योत अंबिरेचा छोटा भाऊ गोलंदाजी करतोय. कालच्या दिवसात भावाने गोवा गाजवला. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्याकडनं कालच्या दिवसात आपल्याला बघायला मिळाली. ते गोव्यामध्ये खेळायला गेले म्हणून ही स्पर्धा खेळायला आले नाही. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग दोन्ही षटकामध्ये. दोन्ही ओपनिंग फलंदाज, एका साईडला जयराज, एका साईडला विनीत अंबिरे हे तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा मार्गस्थ होतात गोलंदाज. फुलटा चेंडू टटवलाय, उंची गाठलाय की अंतर गाठलाय बघूया. आणि मी म्हटलंय ना इकडे तुम्हाला बघायला मिळालं झेल सुटलाय आणि बघता बघता 2 धावा बघायला मिळाल्या. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटचं कान मंत्र असतं, तुम्ही विसरलात. पकडा कॅच, जिंका मॅच असं म्हटलं जात आहे. आणि एक संधी तुम्हाला निर्माण झाली कारण 2 स्टेट बॅट्समन आहेत. हे शेवटच्या चेंडूपर्यंत नजर बसलाय, धावा काढू शकतात. आणि खऱ्या अर्थानं विचार केला तर 2 धावांची धावसंख्या होती ती 45. अजून देखील 9 चेंडू बाकी आहेत आणि या मैदानावर 55-60 धावा झाला की त्या चेस होणे खूप कठीण जातात. आजच्या दिवसातला आम्ही बघितल्यात. जबरदस्त मॅच, जबरदस्त आयोजन आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने ते क्रिकेटचं ऑर्गनायझ केलं, मैदान बनवलंय, मुलांनी तुम्ही खेळत राहायला पाहिजे. आणि पहिल्या मॅचमध्ये आज 49 धावा चेस झाला नव्हता. आपण पाहिलं यातील विजेता संघ मग तो फायनलमध्ये पोहोचेल आणि ह्यातील विजेता संघाचे ग्रँड फिनाले. त्याला श्री डहाणू आमदार चषक आयोजक लाडके आमदार आदरणीय विनोदजी निकले साहेब, त्यांच्या समवेत याच डहाणू शहराचे नगराध्यक्ष राजू माशे साहेब देखील बसलेत. आमचे अनेक मान्यवर व्यासपीठावर आपण बघताना पाहतात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत असताना ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू इन द वे. हवेमध्ये चेंडूच्या पाठीमागे खेळ जाईल का. नो मॅन्स लँड या जागेवर पडतो. ज्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता तो होता नो मॅन्स लँड. आणि या 2 धावांनी सुद्धा विचार केला तर 2 धावांची धावसंख्या होते ती 47. 47 धावा. गुड बॅटिंग, गुड पार्टनरशिप. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. पण तेवढीच ताकदवान फलंदाजी समोरच्या संघाकडे आहे ती चेस करण्याची. कारण हितेशचा फॉर्म जर बघितला तो जबरदस्त आहे. सरळ चेंडू खेचलेत, निघून जाईल का चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आहेत आणि इथे चांगला झेल पकडला आणि खेळाडू आहेत तिकडे.
राजने कॅच घेतला बघा, इथे बसता या पॉईंट पण तुम्हाला दाखवतोय. हां होईल. ढाणू गावाला चल जाऊ ढाणू गावाला बोटीला बसावला चालते बंदर पहावला थँक्यू दादा. ह्यालाच तर म्हणतात डीजे. लॅपटॉप असल्यावर काय माणूस करू शकतो. क्षणार्धामध्ये बघावं, झटक्यामध्ये गाड्या लावावं. आणि बारी दादा तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. थँक्यू सो मच. आणि ह्या गाण्याने असंख्य लोकांची मनं जिंकली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळत आहेत. वेद नावाचा खेळाडू, हा देखील झाईचा खेळाडू आहे. तलासरी झाई म्हणजे तलासरी तालुका आणि डहाणू तालुका हे आपण प्रीमियम बघत आहात. जबरदस्त आयोजन. 3 दिवस मला बोलवलं होतं पण अतिशय बिझी शेड्यूल असल्यामुळे आज येता आलं. रात्री देखील नाईट मॅच केला आहे. पण असं तुमच्या लोकांचं प्रेम आणि साहेबांचं प्रेम जी आम्ही इथे बाकी चेंडू टटवला. चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या रिझल्टला चेंडूच्या पाठीमागे खेळू जातोय. एक धाव बघायला लँडिंग झाला. चेंडू निघून जाईल की बघायचं पाहिजे. पण तेवढ्याच पद्धतीने चांगलं थ्रो केला. ओहो व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. रणांगणावर शेफ्टातच सुटतात. मैदानावर क्रिकेटपटू धावतात. आणि जिथे एकाचे 2, दोनाचे 3 केलेत. इथे बाकी DRS घेतलाय पंचांनी रनआउटसाठी. बघा रनआउटसाठी DRS आहे बघा. पंचाने घेतला रनआउटसाठी. नॉट आउट. 3 धावा निघतात. आणि 3 धावांचा विचार करता धावसंख्या होते 50 धावा फलकावर लागल्या जातात. जबरदस्त भागीदारी. स्पर्धेतली ओपनिंगची सर्वोच्च मोठी धावसंख्या हे 2 फलंदाज उभारतात. एक बाद झालाय पण जबरदस्त 50 धावा बघायला मिळतात. वेद हा चांगला रनर आहे. आपण झाईमध्ये गेलात अनेक यंगस्टर तुम्हाला बघायला मिळतात. रनिंग बिटवीन खूप चांगली आहे वेदची. आपण बघितल्यात. आम्ही नुकतीच झाईची स्पर्धा मोठी कव्हरेज केली. अतिशय नामवंत क्रिकेटपटू गुजरातपासून मोठमोठे संघ आले होते. आणि तो संघ जिंकणारा जो आता युवराज आहे, युवराजच्या संघाची स्पर्धा जिंकली होती. युवराजने जबरदस्त बॅटिंग तिकडे केली होती फायनल मॅचला. ऑफसाईड ऑफ टर्म. चेंडू हलक्यापणे खेळला गेला. चेंडू गेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्रावर दूर आहे. एकच धाव बघायला मिळेल. दुसरी होईल का नाही. दरम्यान धावसंख्या 1 ने वाढते. आणि धावसंख्या 1 ने वाढत असताना होते ती म्हणजे 51 51 धावा. चला बघूया पुन्हा बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. शुभम नावाचा गोलंदाज अतिशय अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगलं काम केलंय. स्पर्धा गाजवलाय ह्या खेळाडूने. ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडू जातोय. दॅट्स अ वाईड बॉल. पंच खुणावत आहेत. फक्त आपण समालोचक जे नवीन समालोचक त्यांच्या माहितीसाठी फक्त एवढंच बोला ऑफसाईड ऑफ स्टंप. तो कुठे गेलाय काय गेला आपलं नाही. पंच जेव्हा डिसिजन देतात ना तेव्हा तुम्ही कॉलिंग करा. एक्सायटेड होऊ नका. खूप आहे आम्ही किती वर्ष करू काय करू सांगता येत नाही. पण आम्ही जो क्रिकेट बघितलाय ना जुन्या काळातला म्हणून जुनं सोनं महाग झालं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर टायमिंग झाला. चेंडू निघून जातो. ठरण्याच्या 2 खेळाडू पाठीमागे जातात आणि चेंडू जातोय पुन्हा सीमा पलीकडे 4 धावा. वाट अ शॉट. जगाच्या पाठीमध्ये असं बघावं ना आपली आजीबाई बसते डीजे वाजू नका आणि गोधरा शिवते आणि सुई म्हणून जसा धागा काढावा ना तसा 2 क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू काढला आणि चेंडू निघून जातो सीमा पलीकडे 4 धावा. व्हॉट अ बॅटिंग. काय जबरदस्त कलात्मक क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होती ती. प्रेम काय जबरदस्त स्कोरिंग करतोय.
प्रेम म्हटलं ना की सलमान खान भाग्यश्रीचा चित्रपट प्रत्येकाला आठवतो. या ठिकाणी आमच्या मंचावर आजचा फायनलचा सामना बघण्यासाठीच खूपच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. रोटरीचे प्रेसिडेंट दीपेश बारी सर ह्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मी ह्या ठिकाणी स्वागत करतोय. धन्यवाद सर, ह्या ठिकाणी आपण आलात फायनलच्या दिवशी. त्याचप्रमाणे तन्मय बारी नगरसेवक, खूप खूप धन्यवाद सर, ह्या ठिकाणी आपण उपस्थित झालात आणि ह्या फायनलच्या सामन्याला आज आपण खूपच एक दाद देण्यासाठी ह्या ठिकाणी आहेत. त्यानंतर रोटरी क्लब सदस्य विजय सोनी साहेब ह्या ठिकाणी आले, तुमचंसुद्धा ह्या ठिकाणी स्वागत आहेत. माजी नगरसेवक संजय पाटील ह्या ठिकाणी उपस्थित, त्यांचं पण ह्या ठिकाणी स्वागत आहे. त्याच्यानंतर शिशिपाल सिंग साहेब खादी ग्राम उद्योग, ह्यांचं पण ह्या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. सगळ्यांचं मी ह्या ठिकाणी शब्दसुमनाने पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा स्विच इन झालाय. खराब क्षेत्रक्षण बघायला मिळते. इथे एका धावाने धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते ती 59. चांगली धावसंख्या उभारला. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली, ती म्हणजे UPL वॉरियर्स. जयराज नावाचा बॅटर जबरदस्त बॅटिंग करतोय. ओपनिंगला गेलाय आणि एक अतिशय अष्टपैलू गुणवान करतो. 45 धावावर जयराज खेळतोय. 35 माफ करा 35 धावा. जबरदस्त बॅटिंग जयराजकडे आपण बघत आहात. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा करतात. इथे बाकी चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये तो खडे खडे चेंडू निघून गेलाय. पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. चला फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेतलाय. यस आहे, इथे बघतायत आहे त्यांचा रिव्ह्यू. बाकी एकडे एकच संघ 2 रिव्ह्यू आहेत. चला निरीक्षण केलं जात आहे तिसऱ्या अंपायर म्हणून. दिस इज अ फेअर डिलेव्हरी. गुड अंपायरिंग सर, गुड अंपायरिंग. बॅट्समन खूप सफल झाला होता. हे डिसिप्लिन नंतर सांगायचं. खूप सफल झाला होता, त्यानंतर बघितलं गेलं आणि कशा पदार्थचं गुड अंपायरिंग होतं. ऑन फील्ड तुम्हाला देता येतात, पण त्यानंतर तुम्ही DRS घेऊ शकतात. 2-2 तुमच्याकडे DRS आहेत आणि हेच तर क्रिकेट पुढे गेलं हो. आणि आता क्रिकेट ग्लॅमर. शेवटचा चेंडू बाकी आहेत आणि आतापर्यंत फलकाचा विचार केला तर धावसंख्या झाला ती म्हणजे 59. बघूया शेवटच्या चेंडू किती धावा निघतात. दादा पुन्हा लोक तुम्ही पुढे आलेत, आमच्या लोकांना दिसत नाही आहेत. दादा तेवढं ऐका ना फक्त. एकच कळकळीची विनंती तुम्हाला आहे. स्कोरला दिसत नाही, त्याच्यामुळे प्लंबिंग होते. शेवटचा चेंडू ऑन ड्राय केला. सरळ निघून जाईल का बघायला मिळते. 1 धाव तो पाहायला मिळते आणि बघता बघता सुंदर क्षेत्रक्षण टाहीपेक्षा दुसरी धाव देखील पूर्ण होते का बघायला मिळते. 2 धावांशी जो विचार केला, ओ हो हो काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालाय. होत्याचं नव्हतं केलं, क्षणाचा फायदा घेतला आणि बघता बघता 3 धाव पूर्ण केल्यात. आणि या 3 धावांशी जो विचार केला, धावसंख्या होते तुझी 62 धावा. 62 धावा झाल्यात. आता 63 धावा विजयासाठी करायच्या आहेत. 36 चेंडूचा रणसंग्राम. 36 चेंडूमध्ये 63 धावा आणि जो संघ पोहोचेल तो बाकी तलासरी डहाणू तालुका आमदार चषकाच्या फायनलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काय जबरदस्त आयोजन केलं. तमाम क्रिकेट रसिकांचं, आमच्या संघ मालकांचं, तुमच्या मायबाप प्रेक्षकांचं. तुम्ही नसतात त्यामुळे फायदा बघायला मिळाला नसती. ऐकूया पुढचं गोड आवाज. आमच्या कासाचे समालोचक आहेत, त्यांनी सातत्यपूर्ण ही 2 दिवस चांगलं समालोचन केलं आहे. आम्ही आज आलो आहे, आमंत्रण होतं पण बिझी शेड्यूल असल्यामुळे येता आलं नाही आहे. पण थँक्यू सो मच. आयोजकांचं मनापासून आभार मानेल. तुम्ही मला आठवलात, बोलवलात आणि एवढी मोठी स्पर्धा मला देखील कव्हरेज करता आली. का तर अतिशय विद्यमान आणि अतिशय नामवंत क्रिकेटपटू या डहाणू शहरामध्ये, या डहाणू गावामध्ये, तलासरी गावामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ऐकूया डीजेचं गाणं आणि पुन्हा येऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे तुम्हाला कासाचं गोड आवाज बघायला मिळेल. विनोद ठाकरे साहेब. गर्दी लागली अटी डहाणू बंदराला. माझी बिलकुल बी पडलाय आमच्या भागाला. येतय साजना डहाणू गावाला मावर बघावला. मामाचं गाव ते हायर तुझं मोठीनं फिरावला. हे पोरी डहाणू गावाला चल जाऊ
त्यानंतर एक मोठा बॅटल ह्या स्पर्धेतला आहे. अंतिम सामना आपण आपल्याला बघायला भेटेल. ह्याच्यात जो जिंकेल संघ तो CRD HUL स्पोर्ट्स ह्याच्यासोबत फायनलमध्ये भिडणार आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही संघ एकदम आपला परिकष्ट लावून फायनलमध्ये कसं पोहोचणार ह्याच्याकडे बघणार आहेत. बघूया चला लगेच अर्ध्या तासातल्या ते ह्याच्यातून कोण विनर होईल तो आपल्याला फायनल्समध्ये बघायला भेटेल. ह्याच्यानंतर आणि हा पहिल्या चेंडूमध्ये झेल वाद फायनलमध्ये आम्हीच जाणार असं UPL वॉरियर आपल्याला ह्या ठिकाणी दाखवतात. कारण पहिल्याच चेंडूमध्ये मोजेस वॉरियरचा आयकॉन खेळाडू युवराज राजपूत डक आउट आणि 0. खूपच सुंदर गोलंदाजी. माझे वरदेवी आला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी सत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी सत्रला माझे वरदेवी आईचे अमर गावाला माझे वरदेवी आईचे अमर गावाला हॅलो लगेचच या ठिकाणी दुसरा सेमीफायनलचा सामना UPL वॉरियर उधवा आणि तलासी. मला ह्या दोन गावांची नावं घ्यावीशी वाटतात कारण की एक आहे उधव्याचा संघ एक आहे तलाशीचे संघ. ह्या ठिकाणी डहाणू संघ पहिलाच फायनलमध्ये पोहोचलेला आहे. दोन तालुक्यांमध्ये मला वाटतं ह्या फायनलचा सामना बघायला भेटेल आपल्याला. बघूया पहिल्याच चेंडूमध्ये पहिलाच गडी बाद आणि तो पण आयकॉन खेळाडू युवराज राजपूत. दुसरा चेंडू बघूया दुसऱ्या चेंडूत पण होतोय का आणि हा चांगला मारलेला फटका. प्रेक्षक गेली 2 दिवसापासून बघतोय प्रेक्षक असेच इथे थांबलेले आहे आणि खरंच आजचा फायनलचा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी ही खूपच दिसते. बघूया ह्या ठिकाणी दोन्ही तलासी तालुक्यातले संघ असंच म्हणावं लागेल. उधवा गाव आणि तलासी गाव कारण की डहाणू पहिलंच फायनलमध्ये पोहोचलेलं आहे. वेलकम बॅक. जबरदस्त ॲटमॉस्फिअर या स्पर्धेचं सध्या पाहायला मिळतं. आमदार चषक 2026चा हा देखणा सोहळा लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी त्रेसष्ट धावेचं आव्हान घेऊन सध्या मैदानात बॅटिंग करणारी टीम पडतोय जी मात्र आपण पाहतो की विकेटची गाडी पुन्हा एकदा स्टॉप करता आलेली नाहीये. पुन्हा एकदा धक्का नंबर यावेळी जयेश काकड बघतो ती पावलेन बाद. नंतर थार थार काळजाच्या आरपार दो बॅटर सध्या बॅटिंग करण्यासाठी लक्षातून मोठा आहे. 63 धावेचं आव्हानाचा पाठलाग सहजपणे होऊ शकतो का हे सुद्धा प्रश्न आहे. चॉप करण्याचा प्रयत्न यावेळेसला बॉल हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न राहिला पण तो थोडासा वे फ्रॉम द बॉडी आणि त्याच पडून सरीपासून भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. एंड ऑफ दिस फर्स्ट ओव्हर आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जेव्हा पडते स्कोर कार्डवरती ओनली 1 रन्स अँड विकेट लॉस 2. बॅटिंग करत असा टीम मोजेस वॉरियर्स DJ.
काही ते समाप्त. बॉलिंग अटॅक चांगला आहे, म्हणजेच काय तर बेस्ट सुपर टॅलेंट सध्या दर्शवण्यासाठी नवीन बॉलर पुन्हा एकदा सध्या इंट्रोड्यूस केलं जातं बॉलिंग ट्रॅकवरती. धाब्यांचा पाठलाग करायचा 63 धाब्यांचा आव्हान मोठं आहे, मोठी खेळी अपेक्षित. एका बाजूने सध्या आपण पाहतो की आतिफ आहे, आतिफच्या प्रत्येक षटकारासाठी टिंकू यादव यांच्याकडून 500 रुपीज कॅश प्राईज आहे. आतिफ चांगला खेळतो पण नो डाऊट, पण तो सध्या सिच्युएशन वेगळी आहे, खेळ वेगळा आहे. पण तो पाहूया या टेनिस क्रिकेटमध्ये मोठे फटके मारणं जाणतो. बॉल मारतो पुन्हा एक बॉल. स्विच मारण्याचा प्रयत्न राहिला, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता पण तसं सुद्धा झालेलं नाहीये. उलटं सुलटं क्रिकेट खेळणं जाणतो, पण सध्या आपण पाहतो की परिस्थिती थोडीशी विपरीत होत चाललेली आहे. म्हणून धाबा पाहिजेत पण धाबा येताना दिसत नाहीयेत. सहजपणे लक्ष्यापर्यंत पोहोचेल असं वाटत नाही, पण कारण की ज्या प्रकारे आपण पाहतो बॉलिंग अटॅक पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि 2 गडी गमावलेत. सर बॅटचा वापर या सुद्धा फटका ऑप्शनला कट केला, डीपमध्ये फटका सध्या सेट केला, डीपमध्ये फिटनेस सध्या तैनात आहे. 1 धावी ते प्राप्त केली जाते. चांगली बॅटिंग आतापर्यंत दर्शवण्याचा इरादा सध्या आहे, पण 2 बॅटर जे मात्र आपण पाहतो की महत्त्वाची जोडी गमावली, टॉप ऑर्डर जोडी. युवराज या स्पर्धेमध्ये पाहिजे तसे त्याची बॅट बोललेली नाही आहे, सुरुवात चांगली करतो नो डाऊट, पण तो जी मात्र फिनिशिंग त्याला द्यायचं आहे. कारण की धाब्यांचा पाठलाग करत असताना तुम्हाला सुरुवात चांगली करावी लागते. धाब्यांचा पाठलाग करत असताना तुमच्या बॅटमधून धावा पाहिजेत पहिल्याच ओव्हरमध्ये. पण पहिलं षटक ज्या प्रकारे आपण पाहिलं, संतोष अप्रतिम बॉलिंग करत असताना अद्वितीय आणि अविश्वसनीय बॉलिंग करत असताना टॅलेंट जबरदस्त आहे त्याच्याकडे. 2 धक्के दिलेत. पोली मागते पुढे एकदा जयराज. फुटबॉल ऑन साईडला बैठक मारण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा फटका फसलेला आहे. पुन्हा एकदा फ्लिपकार्टवरून पार्सल जसं येतं अगदी त्या प्रकारचा कॅच जो आहे तो कॅरी केला जाईल. आणखी एक धक्का, विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू दी पॅव्हलियन. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय, तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय, तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. प्रेमानं म्हणतो तुला पिल्लू. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी इथपर्यंत ज्या टीमने प्रवेश केलेला आहे त्याचं काम आणि त्याची मेहनत त्यामध्ये नेहमीच रंगबद्ध अगदी घेऊन आलेली आहे. असा फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल होईल. आता इथेच वजे वैदू 11 क्रिकेटचं प्रोफेशनल क्रिकेट नेहमीच गाजवत इथपर्यंत प्रवेश जो आहे तो टीम मोजेस वॉरियर्स तलासरी या टीमचा खूप चांगला राहिला आहे. धाब्यांचा पाठलाग करायचा 63 पद्धती इथपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत भरपूर मोठी घ्यावी लागेल. पण बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा जयराज, विकेट टेकर बॉलर, आयकॉन प्लेयर सध्या आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकमध्ये. चांगली लेंथ अँड लाईन, अचूकता आहे, भेदकता आहे या बॉलरकडे. पुढचं बॉल, ओसरे बॅटचा वापर, ओन्सला फटका, पुन्हा एकदा ओन्सला आडवा बॅट पुन्हा एकदा इथे फिरवली. ती बॉल ज्या प्रकारे आपण पाहतो की बॅटच्या रेडारमध्ये परफेक्टली आलेला नाहीये. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धाब्यांचा पुन्हा एकदा श्री गणेश जो आहे तो केला जातो, म्हणजे वैयक्तिक धाव जी आहे ती फलकात ॲड केली जाईल. लावसिका जम्प ते स्कोर कार्डवरती 3 या आकड्यावरती. समजदारचे क्रिकेट इथे पाहिजे, पण तो विस्फोट करावा लागेल कारण की 10ची सरासरी ऑलमोस्ट. आणि पट्ट्यात घेतला, डिस्टन्स क्लिअर करेल का? डीपमध्ये फिल्डर सध्या प्रोटेक्टसाठी आहेत, कुठलीही चुकी होणार नाहीये. आणखी एक झेल पकडला जाईल आणि इथे सुद्धा आतिफच्या खेळीला पूर्ण विराम. तो पुढे एकदा धडाधाय विकेटचा पतन. पुन्हा एकदा धक्का नंबर 4. जाऊया डबल सीटर लांब लांब लांब, चल डबल सीटर लांब लांब लांब. पोलीसवाल्या सायकलवाल्या विहिरीत लावून थांब, टोपी तुझी हातात माझ्या होईल कसर काम. जाऊया डबल सीटर लांब लांब लांब, चल डबल सीटर लांब लांब लांब.
ओव्हर नंबरचा विचार केला तर सेकंड ओव्हर सध्या आपण पाहतो शेवटचा बॉल या षटकातील 3 धावा आहेत, 4 विकेट गमावलेत. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी शुभमचा पॅटर्न शॉट ऑन साईडला फटका चांगला ऑफ साईडला जाईल बॉल प्रेक्षकांच्या भेटीला आणि येतो हा दमदार शानदार DPL 4 रन्स चौकार. कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोसाट चांगली कामगिरी 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्डवरती 7 या आकड्यावरती 24 बॉलचा खेळ शिल्लक. 24 बॉलमध्ये 56 56 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. विहिरीतलं पाणी अजूनही खोल आहे, त्यासाठी मशागत तितकीच मोठी घ्यावी लागेल. त्यासाठी मेहनत खूप मोठा जो शब्द आहे, त्यासाठी मोठी कामगिरी आवश्यकता आहे. 2 बॅटर्स सध्या या मॅचचं चित्र पलटवू शकतात, कारण की टेनिस क्रिकेटचा खेळ सुद्धा आपण पाहतो वेळ आणि खेळ नेहमीच बदलतात. त्यासाठी वेळ बदलण्यासाठी तशी कामगिरी उचित पाहिजे. इथेच वजह सध्या आहेत बॅटिंग करण्यासाठी. मॅन इन फॉर्म चांगली सध्या आपण पाहतो की स्टेबिलिटी आहे या फलंदाजाकडे. त्या ॲबिलिटीनुसार खेळ करावा लागेल. मोजेस वॉरियर्स सध्या आपण पाहतो की संकटाच्या स्थितीमध्ये सध्या आहे, पण 2 फलंदाज तारणहार करू शकतात. कारण की सामन्याला गती द्यायची असेल तर बॅटिंग चांगली करावी लागेल. बरोबर पुन्हा एकदा राऊंड विकेट. सरळ बॅटचा वापर या दिशेचा फटका चांगला आहे. बॉल अगदी सरळ दिशेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड येतो. फिल्डर वेगाने तिथपर्यंत पोहोचतील. 1 धाव इथे प्राप्त केली जाईल. त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉब ते स्कोर काढते 8 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3चा खेळ सुद्धा जारी, पण विकेट घेणं जाणतं 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. संकट स्थितीमध्ये आहे. इथून कुठला बॅटर अगदी पाहायला गेला तर मोक्याच्या क्षणी धोका देईल. शुभम ते काम करू शकतो. शुभमकडे ते आहे कॅपिबाल. यावेळी सुद्धा चोप करण्याचा प्रयत्न राहिला. हेलिकॉप्टर स्टाईलने बॉल उडवण्याचा प्रयत्न, पण इथे सुद्धा बॉल अगदी खोलवर टाकत असताना किलर यॉर्करचा परफेक्ट वापर. सटीक लेंथ अँड लाईन. आणखीन एक डॉट बॉल. टेनिस क्रिकेट सध्या आपण पाहत आहात डहाणूची मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. प्रत्येकाला हवी अशी वाटणारी स्पर्धा सध्या आपल्या भेटीला. आमदार चषक. इथे सुद्धा ते चित्र होतं की रिव्हर्स जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न राहिला, पण टायमिंग जे आहे ते होताना दिसत नाहीये. लेग बायच्या जोरावरती पुढे एकदा 1 धाव जी आहे ती प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पण स्कोर काढते आतापर्यंत इथे 9. सिंगल डबल होणार नाहीये. या मॅचचं चित्र पलटवायचं असेल तर एखाद्या टीमचा जो मत आपण पाहतो की मोजेस वॉरियर्स या टीमकडून एखाद्या फलंदाजाकडून कामगिरी उत्तम पाहिजे. ती कामगिरी कुठल्या बॅटरकडून अपेक्षित होईल. याडी फटका तर हवेत केला आणि इथे सुद्धा तेच चित्र आहे. विकेट पुन्हा एकदा डाऊन. पुन्हा एकदा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव आता कोसळण्याची सुरुवात होताना मोजेस वॉरियर्स या टीमसाठी 5वा धक्का. ही तेच वजे यावेळी बाद. सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. ग पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अग मोठी दिसली आलू काल ना पुरी तुझ्या घालवला काल. आलो मी ते रातीनं ना जग मला भेटी दिसेना. आलो मी ते रातीनं ना जग मला भेटी दिसेना. कमाची कामगिरी पाहायला मिळते. बॉलिंग मार्क होते पुन्हा एकदा बोलत तयार. विकेट गमावलेत. दबाव सध्या वाढत चालला आणि इथे सुद्धा तेच चित्र स्पष्टपणे जाणवते की फुटवर्क पुन्हा एकदा कमी पाहायला मिळाला आणि त्यानंतर किलर यॉर्करचा पुन्हा एकदा वापर. किलिया बिलिया सब बाहर. रफ्तार से फिर से गिरफ्तार. आणखी एक धक्का. विकेट डाऊन. फलंदाज बाद. दुपारचे नदीवर येना ते उंबराचे झाडाखाल भेटना. ग
ग दुपारचे नदीवर येना ते उमराचे झाडाखाल भेटना अग तुझी मला धीट लागली ना मला तुझी सट लागली आलो मी ते रात्रीनं मला 4 फलंदाज शून्यावरती बाद झाले तर याच्यावरती अनुमान काढू शकता सध्या टीम ज्या प्रकारे इथे कामगिरी पाहायला मिळते टीम UPL वॉरियर्स उद्वा या टीमची कंडिशन सध्या तरी पाहायला गेलं तर खूप बॅलेन्सिंग आहे. 4 शून्यावर फलंदाज बाद टीमला लागतो हा 6वा झटका. अप्रतिम बॉलिंग 9 वरती 6 गडी बाद म्हणजे काय तर काय कमाची बॉलिंग ॲनालिसिस. सर पुणे एकदा हा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीपमध्ये फिटर सध्या बॉलला अगदी कव्हर करते तो एकदा इथे प्राप्त होताना दिसते. प्रत्येक बॉलचा विचार केला तर मोठे फटके पाहिजेत परंतु मोठे फटके येताना दिसत नाहीत. ओव्हर नंबर 3चा खेळ जो आहे तो समाप्त होईल आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पडते स्कोर काढते ऑन दी बोर्ड धावेंचा आता आकडा 10. अठरा बॉलमध्ये 53 धावेची आवश्यकता. सामना आता UPL वॉरियर्स टीम सध्या हवी आहे परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच कलाटणी मिळते. आक्रमक अंदाजामध्ये प्रत्येक टीमकडे मोठे योद्धे आहेत परंतु अशा लेवलमध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण होऊ शकतं परंतु प्रत्येक टीमकडे नंबर 11 पर्यंत बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्यासाठी त्या अंदाजामध्ये बॅटिंग सुद्धा करावी लागेल. 18 बॉल 53 धावेची आवश्यकता. रिक्वायर्ड रेट या मॅचला जिंकण्यासाठी 17च्या गतीने तुम्हाला धावा बनवायचा सामना जिंकण्यासाठी कठीण तर आहे तो पाहायला गेला तर सोपं सुद्धा होऊ शकतं. बॉलिंग ट्रॅक होती पुढे एकदा बोलत यार लौकिक यावेळी सुद्धा पडल्यानंतर वेगवान बॉल प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळतो. बॉल पडल्यानंतर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु त्या बॉलवरती अटेम्प्ट झालेला नाही. लौकिक वेगाचा पुन्हा एकदा सौदागर आहे. सातत्याने विकेट घेणं जाणतो आणि ज्या प्रकारे त्याची बॉलिंग ॲनालिसिस आपण पाहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये UPL वॉरियर्स टीमचं एक वैशिष्ट्य राहिलं की या स्पर्धेमध्ये त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला राहिला आणि इथे सुद्धा चांगली बॉलिंग आहे. बत्ती गुल दांडी गुल आणि इथे फलंदाज पुन्हा एकदा खेळ उद्ध्वस्त. आणखी एक धक्का फलंदाज गॉन. येन तुला नियाला येन जुने जाग्याव माझी वाट हेरजो पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन केसात मलाय तुला गजरा होऊ देन मिला येन तुला नियाला येन जुने जाग्याव माझी वाट हेरजो. होय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू येच मी वाट पाहतो. थँक्यू DJ. कमाची बॉलिंग प्रत्येक बॉलचा विचार केला तर चुकीची लाईन प्रत्येक बॅटरने अगदी खेळल्याने त्या चुकीचा फायदा जो आहे तो सध्या फिल्डिंगकडे टीमसाठी लाभतो. आणखी विकेट घेणे जाणते आणि विकेट सातत्याने गुलदस्त्यात अगदी आहेत अगदी बुके जसे दिले जातात अगदी त्या प्रकारचा सध्या खेळ दर्शवत असताना आणखी विकेट गमावलेत बॅटिंगकडे टीमने. आतापर्यंत टीमची टोटल जे आहे 10 वरती 7 अशी परिस्थिती पाहायला मिळते. बॉल एकदा ओव्हर द विकेट. कॉन्सिलला खेळण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा मोठा फटका तो बॉल जो आहे तो अगदी बॉडीवरती धडक देईल आणि बॉल पडल्यानंतर तितकाच वेगाने तो आणखीन एक डॉट बॉल. लौकिकच्या विरुद्ध काउंटर अटॅक करणं म्हणजे काय तर मोठी तुम्हाला यावेळी सुद्धा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिला पण इथे सुद्धा बॉलच्या अगदी रेंजमध्ये बॅटचा स्विंग ओपन झालेला नाही आहे. अप्रतिम फॅबलस बॉलिंग सध्या पाहायला मिळते. वंडरफुल बॉलिंग परफॉर्मन्स. प्रत्येक बॉलचा विचार केला तर प्रत्येक बॉलरने कामगिरी उचित अगदी ठरवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. संतोषने पहिल्या षटक हाताळल्या. रिव्हर्स अटेम्प्ट फटका तर चांगला आहे. बॉल थर्डमॅनला चालला आहे. फिटर सध्या आहे तिथे तैनात. एकच धाव इथे प्राप्त होताना दिसते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पडते स्कोर कार्ड. धामीचा आकडा जो आहे तो मला गतिमान पद्धती नाही आहे. 11 पहिल्या षटक संतोषने हाताळलं. 2 ओव्हरचा स्पेल त्याचा राहिला. 4 विकेट त्याच्या खात्यावरती राहिले. जयराजने दुसरा स्पेल हाताळला त्याने 2 विकेट आणि त्यानंतर लौकिक माची 1 ओव्हरमध्ये आतापर्यंत शेवटचा बॉल आहे. एक धक्का म्हणजेच काय तर 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा बोलत तयार. आणि स्वीप फटका ऑन साईडला फिल्डर आहे पण त्याला बॉल थांबवता येणार नाहीये. इट्स अ 4 रन 4 रन शेवटच्या बॉलती आला हा दमदार चौकार.
12 बॉलमध्ये 48 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल 48 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. मोजेस वॉरियर्स सध्या तरी टीम संकट स्थितीमध्ये, ज्या प्रकारे मागच्या बॉलवरती फटका जसा आला त्या प्रकारची बॅटिंग राहिली. पर ओव्हरचा विचार केला तर आस्किंग रन रेट आता पोहोचलाय 24च्या गतीने. धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत नेहमीच असा बनून राहते. पाहूया असा कुठल्या टीमच्या अगदी अंगी येईल, परंतु निराशेमध्ये पुन्हा एकदा परिवर्तित होईल एखादा संघ. कारण की या स्पर्धेच्या जो मात्र टॉपमधील आपली लढाई आपल्यासमोर सर्व संघाने आज खूप सुंदर दर्शवलेली आहे. मोजेस वॉरियर्स टीमची परिस्थिती सुरुवातीला चांगली वाटली, परंतु त्यानंतर सध्या बॉल आहे. यावेळी सुद्धा फटका चांगला अकुटपचा बॉल होता, त्याला हुक करत असताना बॉल मागे चाललाय. फाईन लेगच्या दिशेने फिल्डर आहे तिथे, बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा घेण्याचा मानस आणि मानसिकता तितकी चांगली दृढ सध्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले जात आहेत. मोठे स्ट्रोक सिलेक्शन जे आहे ते येताना दिसत नाहीये. त्याचमुळे पाहायला गेलं तर आणखीन 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त होताना दिसतील. टीमची धावसंख्या जॉम्प स्कोर कार्डवरती 17 लॉस ऑफ 7 विकेट. 5वा षटक जारी. अप्रतिम सध्या या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. पहिलं पर्व या स्पर्धेचं, प्रेक्षकांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेक्षकांनी दाखवलेलं प्रेम या स्पर्धेचा, याच विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विनोदजी निकोले साहेबांची स्पर्धा सध्या आपल्या अगदी समोर रंगताना प्रत्येक टीम प्रत्येक संघ मालकांनी तितकाच मोठा विश्वास दाखवला या स्पर्धेवरती. याचं श्रेय आमच्या विकी सरांना सुद्धा जाता, संपूर्ण त्यांच्या अगदी सहकार्याने जाता. आणि हा बॉल थांबेल का? बॉल थांबणार नाहीये. इट्स अ 4. आणखीन एक दमदार शानदार चौकार. डीजे कमाची येथे बॅटिंग परंतु जो मात्र सुरुवातीपासून मोठे फटके पाहिजे होते, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सातत्य होताना दिसत नाही. येथे सुद्धा जोरदार अपील गेली जाते, परंतु कुठल्या प्रकारचा उत्साह नाहीये. बॉल पडल्यानंतर विकेट किपर स्वतःमध्ये तोपर्यंत डॉटमध्ये समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 21-21. या मॅचचे लक्ष आता आहे सामना जिंकण्यासाठी. कामगिरी जर इथून बॅटरची चांगली राहिली तर दबाव पाहायला गेला तर अगदी रिप्लेस होऊ शकतो, परंतु सध्या कठीण आहे. 42 धावेची आवश्यकता. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 9 बॉलमध्ये 42 रन की जरूरत हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल घेऊन पुणे एकदा बोलत या जयराज. यासुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती तो रूम जास्त दिला जात नव्हता आणि त्याचमुळे इथे फटका प्रॉपरली टायमिंग बॅटवरती झालेला नाहीये. बॉल सरळ फिल्डर आहे तिथे तैनात. मोजेस वॉरियर्स टीमची परिस्थिती जाऊन पोहोचते फलकाटी. प्रत्येक बॉलचा विचार केला तर प्रत्येक बॉलवरती जी मात्र स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये विकेट जास्तीत जास्त घेतात. कॅचिंग पोझिशन चांगले आहे, म्हणजे काय तर फिल्डिंग डिपार्टमेंट तितकं चांगलं सुंदर या स्पर्धेमध्ये टीम UPL हा बॉल जाऊ दिलाय. कुठल्या प्रकारची छेडखानी केलेली नाहीये. जसा टप्पा ठेवला सरप्राईज डिलिव्हरी, कारण की बॉल पडल्या तर स्लो गतीने आणि त्यातच चौका सध्या दिला जातो, म्हणजे काय तर बॅकअप द लेंथने सध्या बॉलला डिलिव्हर करत असताना तो पद्धत डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते 22-22. ओव्हर नंबर 5. इथे सुद्धा रिवर्स खेळायचा होता. सातत्याने ते प्रयत्न जारे आहेत, परंतु त्याच्यावरती मोठे फटके येताना दिसत नाहीत. आता 6 बॉल 41 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 41. डीजे डीजे. शेवटचं षटक. शेवटच्या ओव्हरमध्ये सध्या धावा बनवायचा सामना जिंकण्यासाठी 41-41 या आकड्यावरती थोडंसं कठीण सध्या पाहायला मिळतं हा सामना जिंकणं. शेवटच्या ओव्हरमध्ये सध्या येईल बॉलिंग ट्रॅकवरती बॅटिंगच्या विरुद्ध पुन्हा एकदा लाईन पकडत असतं, कारण की पेर जे आहे ते पाय पुन्हा एकदा पकडले जातात आणि त्याचपुढे बॉडीला कुठे ना कुठे फॉलो केले जाते. ऑनसाईडला पुन्हा एकदा फ्लिक केला जाईल, तो एक धावी ते प्राप्त केली जाते. धामीचा जो मात्र डोंगर आहे आता चेस करणं थोडंसं कठीण, कारण की आता थकवा जाणवतो.
यावेळी सुद्धा मोठा फटका आपण बॉल हवेतच चाललाय. पिढ्या सध्या बॉलच्या रेंजमध्ये पोहोचतील आणि कॅचिंग पोझिशन प्रत्येक बॉल हवेत जेव्हा जेव्हा गेलेला आहे तेव्हा तेव्हा तो कॅच पकडलाय. म्हणजे काय तर शुभमची खेळी सुद्धा इथे समाप्त. अनक्रिक फलंदाज याडी बॅक टू दी पॅवलेट पाथ. शेवटचं षटक शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवायच्या. तर ज्या प्रकारे आपण पाहतो की सामना थोडासा आता एका बाजूने झुकतो की काय, कारण की सामना जिंकण्यासाठी आता कठीण लक्षणे पाहायला मिळतील. एम एस झाई टीमचे ओनर सध्या आपल्यासोबत अगदी आपल्या या स्पर्धेला भेट देताना आदरणीय मोतीलाल सहा आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पॉन्सरला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये खूप कमी माणसं असतात जी स्पॉन्सरशिप अगदी करत असतात आणि त्यामध्ये नंबर 1 आपण पाहतो की एम एस झाई टीमचे ओनरसुद्धा उपस्थित आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की निकेत पागधरीसुद्धा आपण पाहतो की त्यांचासुद्धा संघ नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये दाखल होतो आणि या स्पर्धेमध्ये CRD सध्या आपण पाहतो की फायनलमध्ये आहे. ओ याडी सुद्धा सरप्राईज डिलिव्हरी, परफेक्ट बाउन्सरचा मारा, टप्पा पडला पुन्हा एकदा रप्पा रप्पा. आपण सुद्धा जाईल मागे तो पण आणखी एक डॉट बॉल. लाईन पुन्हा एकदा तितकीच चांगली सुंदर आखणी सध्या केली जाते. ओव्हर नंबरचा विचार केला तर 5वं आणि त्यानंतर 6वं षटक. हो यावेळी सुद्धा स्वीप मारण्याचा प्रयत्न, स्लो हिट करायचा होता पण हिटिंग पॉवर जे आहे ते आता समाप्त होताना दिसते. आता शेवटचा बॉल आहे. पूर्णपणे आता फायनलमध्ये जाण्याची तयारी झालेला आहे टीम UPL उधवा वॉरियर्स. आणि अशा प्रकारे या मॅचवरती विजयाचा शिक्कामोर्तब केला जाईल आणि टीम पोहोचते इन टू द फायनल. वेल डन टीम, कॉंग्रॅच्युलेशन. विजयाच्या पुढे एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. ह्या Team- ठिकाणी दोन्ही संघाला 10 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. लगेच दोन्ही संघानंतर मैदानात उतरवले जातील. ह्या ठिकाणी लगेच व्हॉलेंटियर लगेच मैदान आखून घ्यायचं आहे. व्हॉलेंटियर लगेचच मैदानात आखून घ्यायचं आहे. 10 मिनिटं